रसिके ऐकूया. नमस्कार श्रोते हो. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तके या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ते भालचंद्र दत्तात्रय खेर यांनी अनुवाद केलेल्या हसरे दुःख या पुस्तकाविषयी. चार्ली चॅप्लिन यांनी लिहिलेल्या माय ऑटोबायोग्राफी या आत्मचरित्राचा हा मराठी अनुवाद आहे. चार्ली चॅप्लिनचे एवढ्या ओघवत्या आणि हृदयस्पर्शी भाषेत चरित्र वाचताना अनेक ठिकाणी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. स्वतःचे आयुष्य एक शोकांतिका असूनही जगाला केवळ आपल्या मूक अभिनयाने हसवणारा हा अभिनय सम्राट केवळ वंदनीयच नव्हे तर प्रेरणादायी पण आहे. खास करून बालपणीच्या चार्लीची जी जडणघडण झाली आणि गरिबीने त्याला जे शिकवले ते स्थळ आणि काळ सापेक्ष असून सर्वत्र लागू होते. प्रत्येकाने वाचावेच असे हे नितांत सुंदर पुस्तक आहे. चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यात एवढी दुःख असून सुद्धा त्यांनी इतरांना भरभरून हसत ठेवलं. विपरीत परिस्थितीतही माणूस किती मोठा असू शकतो, होऊ शकतो हे चार्ली यांनी दाखवून दिले. चार्ली हा निव्वळ एक हसवणारा कलाकार नाही तर तांत्रिकदृष्ट्या अतिशय हुशार आणि तितकाच व्यावसायिक दूरदृष्टी असलेला कलानिर्माता होता. याची ओळख या पुस्तकातून मिळते. जीवन किती विचित्र असतं, आपण कष्टाने जिद्दीने त्याला किती विलक्षण उंचीवर नेऊन पोहोचवू शकतो हे या पुस्तकात इतक्या प्रकर्षाने मांडलं आहे की त्याला तोड नाही. आपल्या अडचणी या अडचणी नाहीतच हे लक्षात आल्यावर जीवन किती सुखमय होतं हे या पुस्तकातून वाचकाला समजतं. मला किती दुःख आहे अशी सतत तक्रार करणारी व्यक्ती हे पुस्तक वाचल्यावर मी किती सुखी आहे असंच म्हणू लागेल. चार्ली चॅप्लिन यांच्या एकेका स्मित हास्यामागे, एकेका छोट्याशा हसवणाऱ्या अंगविक्षेपामागे दडलेली अपार वेदना आणि दुःख किती विलक्षण आहे आणि म्हणूनच त्यांनी जगाला सतत हसवत ठेवण्याचा विडा उचलला. भादक खेर यांनी अतिशय जिवंत व्यक्तिचित्रण लिहिले आहे. तसं पाहिलं तर दुःख कोणाला नसतं, पण त्याच्यात गुरफटण्यापेक्षा आनंद शोधणं आणि देणं हेच तर खरं आयुष्य आहे. चार्ली चॅप्लिन यांचं आयुष्य हे संपूर्ण दुःखानं भरलेलं असलं तरी त्यांनी ठरवूनच हे दुःख बाजूला सारलं. आपली प्रत्येक कृती त्यांनी आनंदासाठी ठेवली. त्यामुळेच ते अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ख्यात झाले. अनेक पिढ्यांना हसवणाऱ्या आणि आनंदाचा वर्षाव करणाऱ्या चार्ली यांच्या खासगी जीवनातील अनेक कवडसे आपल्याला या पुस्तकातून उलगडतात. आजवर आपण चार्ली चॅप्लिनचे विनोदी व्हिडिओज पाहिलेले आहेत. या पुस्तकाच्या रूपाने त्याचे खरे आयुष्य आणि दुसरी बाजू आपल्या समोर येते. पदोपदी संकटांची मालिका सुरू असली तरी त्याला तोंड कसे द्यायचे आणि या संकटांकडे संधी म्हणून कसे पाहायचे हे चार्लीचे आयुष्य आपल्याला सांगून जाते. चार्ली चॅप्लिन या जगप्रसिद्ध हास्य सम्राटाच्या जीवनावर आधारित हसरे दुःख ही कादंबरी राजहंस प्रकाशनाने 1993 साली प्रकाशित केली आहे. मुखपृष्ठावरील चित्र सतीश देशपांडे यांनी रेखाटले असून आतील चित्रेही त्यांनीच संग्रहित केली आहेत. 2018 सालापर्यंत पुस्तकाच्या एकूण 13 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. अद्याप हे पुस्तक तुम्ही वाचले नसेल तर नक्की वाचा आणि अप्रतिम अशा साहित्याचा आनंद घ्या. मराठी साहित्यात नावाजलेल्या अनुवादित पुस्तकांविषयीची माहिती आपण या विशेष मालिकेत घेणारच आहोत. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया याच वेळी ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तकं याविषयीचा भाग हा 5वा. संवादक भावेश ब्राह्मणकर. ऐसे अक्षरे रसिके